सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महासभेत वारणारी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हॉस्पिटलचे खासगीकरण न करता ते महापालिकेने चालवावे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याची घोषणा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सभागृहात केली आहे. महापौरांनी सांगितलं की नागरिकांमध्ये हॉस्पिटलच्या खासगीकरणाबाबत गैरसमज पसरले होते. मात्र सभागृहातील सर्व सदस्यांनी खासगीकरणाला विरोध दर्शवला. सध्या केवळ 22 कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. त्यावर फक्त बाह्य रुग्ण विभाग सुरू होऊ शकतो. पूर्ण क्षमतेने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 108 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाची मंजुरी घेऊन आवश्यक पदभरती 3 महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सर्व लोकप्रतिनिधी शासनाकडून पदभरतीची मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आपण प्रयत्न केले तर कुपवाड मधील वारणाली मधील स्वर्गीय मदनभाऊ पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने आपण चालवण्यासाठी सक्षम पहिला होऊया आणि मग ते हॉस्पिटल कोण चालवायचं पहिला आपण पदभरती करू, हॉस्पिटल आपण चालवायचा निर्णय घेऊ. त्यानंतर त्याचबरोबर सायमल्टेनियसली ते यूई काय त्या संस्थांकडनं सगळ्या मागण्या मागून घेऊ. ही सुद्धा प्रक्रिया मॅडम फक्त त्यांच्याकडनं निविदा त्यांनी कशा पद्धतीने आपलं चालवू शकतात, कशा पद्धतीनं सांगलीकर, मिरजकर, कुपवाडकर जनतेला कमी खर्चात किंवा युवराज गावडेकरांनी सांगितलं की काही संस्था मोफत देतात मोठमोठ्या संस्था, त्या सुद्धा संस्थांना अप्रोच होण्यासाठीच एक निविदा तुमच्या लेवलला तुम्ही राबवावी. पण त्याला कुठलेही अधिकार मल्टी स्पेशालिटी ही हॉस्पिटल चालवण्याचे नसतील. ते जर करायचे असेल तर ते पूर्ण महासभेसमोर आणावं लागेल, महासभेची मंजुरी घ्यावी लागेल. तर तुमची या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींची आपण सर्वांनी अंमलबजावणी करावी. त्यासाठी लागणारी एक सर्व गटनेते, तज्ञ डॉक्टर, सिव्हिलचे डीन आणि आयुक्त यांच्या आणि महापौर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करावी आणि सर्व मुद्दे समिती समोर आणून मग या विषयात आपण सर्वांनी पुढे जावं अशी माझी विनंती आहे. तोपर्यंत तिथले मॅडम राहिलेले आजूबाजूचे रस्ते, मी त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे मॅडम, आणि त्या हॉस्पिटलला भेट देण्याच्या साधा सांगलीच्या आमदारीला आले आणि त्या आमदार प्रमुख झाले. मग पत्रकार बंधूंनी सुद्धा छापले की आमदार आले आणि महापौर त्या याला अनुपस्थित होते. तर 11 आवरला मला सुद्धा कळाले की आमदार घेणार आहेत आणि आमदारचं बैठक घेणार. पण तत्पूर्वी आम्ही तिथे सगळे आपले मेडिकल ऑफिसर, आपले बांधकामचे अधिकारी आणि उपमहापौर स्वतः तिथे वाट बघत थांबले होते. त्यामुळे हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी गेलो. तर अशा पद्धतीने आपण स्वर्गीय मदनभाऊ पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीकर जनतेसाठी पूर्ण क्षमतेने चालू करूया. तिथले रस्ते, तिथं अप्रोच होणारे रस्ते, आता ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधले त्या वाटत आता पडण्यात काही अर्थ नाही आहे, पण आता बांधून पूर्ण झाले ते चांगल्या पद्धतीने चांगल्या क्षमतेने कसं चालू जाईल यावर भर देऊन आपण सर्वांनी त्या निर्णयावर जाऊया.